करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। मुंबईत दादर रेल्वे स्थानकाबाहेरील 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला आलेल्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली आहे। मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित झाल्याची घोषणा भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे। मध्य रेल्वेकडून मंदिर पाडण्याबाबत नोटीस आली होती आणि याच संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केल्याचं सांगत नोटिशीला स्थगिती दिल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे। तत्पूर्वी मंगल प्रभात लोढा यांनी या हनुमान मंदिरामध्ये आरती देखील केली आहे। ठाकरे गटाने मंदिरात महाआरती करणार असल्याची घोषणा केल्याचं आपण पाहिलंय। मात्र त्याआधीच भाजपने नोटिशीला स्थगिती मिळाल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे आता ठाकरेंनी उचललेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्याची भाजपने हवा काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। बजरंग दलचे सर्व नेते स्वतः अश्विनी वैष्णव साहेबांशी बोलले। ते स्थानिक जे जनरल मॅनेजर आहे मीना साहेब त्याच्याशी बोलले। काल एक प्रतिनिधी मंडळ विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या रेल्वेचे सर्व अधिकाऱ्यांना भेटला होता विटीमध्ये आणि त्याने काल आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे। आज हे फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे। आता मंदिरचा काय होणार नाही, मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू राहणार आहे। आज आपण पाहतोय की रेल्वेनी त्यांची जी नोटीस होती ती स्थगित केलेली आहे। मला वाटतं भाजपच्या काही लोकांनी नेत्यांनी जाऊन तिथे थोडं नाटक केलं आणि ते झाल्यानंतर स्थगिती ही हँडरायटिंगमध्ये आली, म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे। याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो 5:30ला, जो कार्यक्रम अजूनही आमचा चालू राहणार आहे। आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं। म्हणजे निवडणुकीसाठी आम्हाला हिंदूंना वापरलं जातं